Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर आज होता आमचा जालंधरचा शेवटचा दिवस. तर आज ब्रेकफास्ट आणि लंच म्हणून आम्ही पिझ्झा ऑर्डर केला होता. तर ॲज अ ब्रंच पिझ्झा आम्ही खाल्ला आणि त्यानंतर आम्ही जालंधरला एका ठिकाणी यात्रा होती तिथे फिरायला गेलो. तर गाडी एका ठिकाणी पार्क केली आणि त्यानंतर आम्ही पायी यात्रेमध्ये थोडीफार शॉपिंग आणि खूप एन्जॉय केला. साईडला छान असं हिरवंगार शेत होतं, बघून मन एकदम प्रसन्न झालं. आणि त्यानंतर आम्ही आलो जालंधरचं सर्वात जुनं जे पहिलं चर्च होतं तिथे आम्ही आलो आणि इथे आम्ही आमच्या कॅमेरामॅनला फोटोसाठी पोज दिली आणि तो व्हिडिओ काढायला लागला. तर म्हणून तीच एक छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली. तर हे आहे जालंधरचं सर्वात जुनं चर्च, जे सर्वात पहिलं चर्च होतं ते आता रिनोव्हेशन त्याचं सुरू आहे. तर ते चर्च आम्ही बघायला आलो होतो आणि आता डायरेक्टली येतो आहे रात्रीच्या वेळेला. तर रात्री आम्ही हॉटेलमध्ये जायचं आणि जेवायचा प्लॅन केला, म्हणून आम्ही आता तिथेच रेस्टॉरंटला निघालो. तर मध्ये आम्ही थोडं स्ट्रीट मार्केटला सुद्धा थांबलो, तिथे काही स्ट्रीट शॉपिंग केली. इथनं मी एक ज्योती म्हणजे मला दीदीने गिफ्ट दिली तर परचेस केली. त्यानंतर इथे होते छान छान फिरण आणि काश्मीरी जे ड्रेस असतात ते होते, बट मुंबईच्या वेदरसाठी तर ते ड्रेस तर कामात पडणार नव्हते, म्हणून मी ड्रेस ताईला नाही म्हटलं. आणि मग इथनं काही ड्रेस ताईंनी आणि त्यांच्या मुलींनी शॉपिंग केली. आणि इथे रुद्रांश जे शॉपकीपर होते त्यांना हेल्प करत होता ड्रेस काढून देण्यामध्ये, आणि तो दाखवत होता सर्वांना की एवढे छान व्हेरायटीचे ड्रेसेस इथे अवेलेबल आहेत म्हणून. त्यानंतर आम्ही आलो रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंटच्या बाहेरच छान लहान मुलांसाठी काही टॉय ट्रेन आणि मस्त असा प्ले एरिया होता. तर तिथल्याच टॉय ट्रेनमध्ये रुद्रांशला आम्ही बसवलं. तर रुद्रांशनी या राईडचा पुरेपूर आनंद घेतला आणि त्यानंतर आम्ही आलो आतमध्ये रेस्टॉरंटमध्ये. तर इथे मेनूची ऑर्डर देणं सुरू होते आणि मी इथे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यात टाईमपास करत होते. त्यानंतर आम्ही मेनू ऑर्डर केले आणि स्टार्टर्समध्येच एवढं काही स्नॅक्स ऑर्डर केले की आम्हाला जेवण करायची त्यानंतर पोटामध्ये जागाच उरली नाही. सुरुवातीला आम्ही पाणीपुरी ऑर्डर केली, त्याचबरोबर सरसों का साग आणि मके की रोटीसुद्धा ऑर्डर केली, व्हेजिटेबल सूप, त्याचबरोबर रबडी जिलेबी आणि भरपूर काही आम्ही इथे ट्राय केलं. त्यानंतर नूडल्स खायला तर माझ्या पोटामध्ये जागाच नव्हती, म्हणून मी नूडल्सचा एक बाईट घेतला नाही, कारण की हे अदर स्नॅक्स खाऊनच पोट पूर्ण फुल झालं होतं. आणि सर्वात शेवटी आम्ही गाजराचा हलवा ट्राय केला.
इथे आता आमची जेवणं वगैरे आटोपली आणि आम्ही घरी जायला निघालो. आणि घरी आल्यानंतर यांची थोडी मस्ती चालू होती. तर जी शॉल आणि परचेस केली होती, तर यांनी शॉल श्रीफळच्या जागेवर टेडी आणि शॉल असं सत्कार समारंभ जे इथे पार पडला. आणि आता येतो आहे डायरेक्टली दुसऱ्या दिवशी. तर सकाळी सकाळी छान इतकं ऊन पडलं होतं. तर रुद्रांशला लक्ष्मीने बाहेर घेऊन गेले आणि छान त्याला गार्डनमध्ये खेळवलं. आणि इथे मी आता परत तयारी करत होती. ती प्रवासामध्ये आम्हाला काही स्नॅक्स लागेल म्हणून घरूनच मी यावेळेलासुद्धा स्नॅक्स काही रेडी करून घेतले, जसं चिवडा वगैरे बनवला. त्याचबरोबर मेथीचे पराठेसुद्धा बनवून घेतले. आणि आता हे फ्रीजवर तुम्हाला जे दिसतं आहे आणि जे छोट्या बेबीचे जे फोटोज आहे इथे लावलेले ताईकडे, हे सर्व रुद्रांशचे फोटोज आहे. त्या सुरुवातीला ठाण्यालाच राहायच्या. तर छान वाटलं असं बघून आणि मस्त अशा मेमरीज इथे परत रिकॉल झाल्या. आणि रुद्रांचे छान क्यूट फोटोज त्यांनी फ्रीजवर लावलेले होते. आणि फायनली आम्ही आता निघालो आहे स्टेशनवर जाण्यासाठी, कारण आज आमची ट्रेन होती. तर आम्हाला निघायचं होतं. तर म्हणून आम्ही आता घरून स्टेशनवर आलो आहे आणि आता ट्रेनची वाट बघतो आहे. एवढं छान 8 दिवस राहिल्यानंतर आमचं मन खूप रमलं होतं. रुद्रांश पण छान एन्जॉय केला. तर जायचं तर मन करत नव्हतं, बट काय लाईफ आहे, यावं तर लागेलच. तर म्हणून आम्ही तिथून टाटा बाय बाय केलं. आणि इथे या वेळेला सर्वजण इमोशनल झाले. तर हार्टमध्ये छान अशा स्वीट मेमरीज घेऊन आम्ही सर्वांचा निरोप घेतला. आणि इथून आमचा प्रवास मुंबईसाठी सुरू झाला. 27 तासाच्या प्रवासामध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही बर्गर आणला आणि तो जेवणामध्ये खाल्ला. आणि आत्ता येतोय डायरेक्टली बॅक टू रुटीन, म्हणजे माझ्या मुंबईच्या घरी. तर त्यानंतर घरी आल्यानंतर 10 दिवसामध्ये मी कोणताही व्हिडिओ शूट केला नाही, कारण डोळ्यांमध्ये थोडा ड्रायनेस आणि इचिंगचा प्रॉब्लेम सुरू झाला. म्हणून मी काही दिवस एडिटिंग आणि व्हिडिओ शूटच केले नाही, थोडा ब्रेक घेतला. तर आज टिफिनमध्ये तर हा लेटेस्ट व्हिडिओ आहे, हा कालचाच व्हिडिओ आहे मी बनवलेला. तर आज मी टिफिनमध्ये हजबंडला दिलं होतं मटकीची उसळ, म्हणजे भाजी बनवली होती. आणि जी काही मटकी एक्स्ट्रा होती ती मी मोड येण्यासाठी एका चाळणीमध्ये काढून घेतली. आणि इथे आता गॅलरीमध्ये यावेळेला 9 वाजलेले असतील सकाळचे. छान कोवळं ऊन येतं, तर म्हणून रुद्रांश यावेळी झोपला होता. तर मी इथे बसून छान त्याच्यासाठी अनार जे आहे त्याचे दाणे काढून रेडी ठेवले खाण्यासाठी. तर ते दाणे काढून घेतले. त्यानंतर पूर्वीच्या दिवशीच छान भाजीपाला आणलेला होता. तर हे पालक आणि कोथिंबीर मला निवडून ठेवायची होती. तर छान उन्हाचा आस्वाद घेत कोवळ्या उन्हात बसून छान वाटतं. आणि मग इथे मी कोथिंबीर आणि पालक निवडून घेतलं, म्हणजे सोबत कामं पण होत राहतात आणि त्याचबरोबर आपला हेल्थसाठी पण कोवळं ऊन छान असतं, ते पण घेतलं जातं. तर म्हणून मी इथे बसून निवडायला घेतलं. तर आता माझी कोथिंबीर निवडून झाली आहे. तर आपल्या घरामध्ये असे प्लास्टिकचे कंटेनर्स असतात, तर त्यामध्ये काय करायचं, टिश्यू पेपर टाकायचा आणि जे काही व्हेजिटेबल्स असतात, पालेभाज्या, तर त्यामध्ये टिश्यू पेपरमध्ये ते जर आपण छान निवडून ठेवलं तर 8 दिवस कोथिंबीर किंवा कोणत्याही पालेभाज्या असू द्या त्या खूप छान राहतात, खराब होत नाही. तर मी अशा पद्धतीने स्टोअर करते. तर आता इथे मी कोथिंबीर या कंटेनरमध्ये टिश्यू पेपर लावून ठेवलेली आहे. टिश्यू पेपर काय करतो, त्यामधलं मॉइश्चर पुन्हा ॲब्सॉर्ब करून घेतो आणि त्यामुळे जी पालेभाज्या आहेत त्या जास्त काळ टिकतात. आणि आता इथे मी पालक निवडायला घेतला आहे. तर छान कोवळं पालक होतं, तर ते मी निवडून घेतलं.
आणि आता इथे पालकसुद्धा माझं निवडून झाला आहे, ते पण मी तशाच पद्धतीने स्टोअर केलं आहे. आणि आता माझी बेडरूम आवरायची होती, तर मी आता बेडरूम आवरायला घेतली. तर रुद्रांचे काही कपडेसुद्धा वाळलेले होते, ते पण मी घेऊन आले बाहेरून आणि ते पण मला आता घडी करून कबर्डमध्ये ठेवायचे आहे. त्याचबरोबर ब्लँकेट्स वगैरे मी घडी करून घेतल्या आणि आज बेडशीट वगैरे पण मी वॉश करून घेतल्या होत्या. म्हणून आता मी बेडरूम आवरायला घेतलं. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते माझ्या किचनमधली जी विंडो आहे तिथे मी काही छान छोटे छोटे प्लांटर्स इथे तयार केले आहेत आणि इथे छान छोटे प्लांट्स त्यामध्ये लावले आहेत आणि हे शो प्लांट्स खूप छान ग्रो करते आहे आणि छान वाटतं. सकाळी सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण किचनमध्ये येतो आणि सर्वांनाच आपलं महिलांचं एकच असतं, ज्यांचे हजबंड सकाळी ऑफिसला जातात तर उठल्या उठल्या आपल्याला किचनमध्ये येऊन स्वयंपाकाला लागावं लागतं. तर आल्यानंतर हे किचनमध्ये असे प्लांट्स जर आपण ठेवले आणि ते बघितले तर डोळ्यांना एकदम आल्हाददायक वाटतं. तर म्हणून मी सर्वात सुरुवातीला किचनमध्ये आल्यानंतर प्लांट्सला बघते आणि त्यानंतर मी माझ्या कामाला लागते. तर इथे काय झालं, हे जे प्लांटर आहे ते काल रुद्रांनी जोरात फ्रीज उघडल्यामुळे फ्रीजच्या डोअरमुळे ते प्लांटर खाली पडलं आणि ब्रेक झालं. तर मला आता हे शिफ्ट करायचं आहे प्लांटर. तर सध्या तर माझ्याकडे काही नव्हतं, तर म्हणून दुसरं आता जुगाड मी काय करता येईल ते बघेल. आणि हे जे छोटंसं आर्टिफिशियल प्लांटर दिसतं आहे तर हे मी त्या यात्रेमधूनच घेतलं, 50 रुपीजला मी घेतलेलं. आणि इथे जे मनी प्लांट्सचे कटिंग आहे ते मी जस्ट पाण्यामध्ये टाकले आहे आणि ते खूप छान ग्रो करते आहे. आणि असे काही मिनी कप्स माझ्याकडे आहे, त्यामधल्याच एका कपात मला मी असं छान प्लांटर बनवलं आणि इथे आता हॉलमध्ये मी टेबलवर ठेवलं आहे. तर हे अशा पद्धतीचं दिसतं आहे आणि प्लांट्स लावल्यामुळे एकदम जो लूक येतो ना, एक कॉर्नर जो आहे तो छान असा उठून दिसतो
तर असे छोटे छोटे प्लांटर्स आपण घरी बनवू शकतो. त्यानंतर मी त्या दिवशीच नारळ फोडलं आणि त्याचा एक जो भाग असतो तो प्रॉपर असा राऊंड शेपमध्ये फोडला गेला. तर मी विचार केला याचं फेकल्यापेक्षा काहीतरी करायचं, म्हणून मी त्यामध्ये सुद्धा माती टाकून इथे हे स्पायडर प्लांट लावलं आणि ते दिसायला एवढं छान दिसतं, म्हणजे कॅमेऱ्यापेक्षा पण रिअल याच्यामध्ये जेव्हा बघणार तेव्हा ते खूप छान दिसतं. म्हणून ते पण मी ॲज अ प्लांटर तिथे मी ॲज अ शो प्लांट म्हणून तिथे ठेवलेलं आहे लिव्हिंग रूममध्ये. आणि आता आपण डायरेक्टली येतो आहे संध्याकाळच्या वेळेला. तर आज मी बनवली होती मेथी टोमॅटोची भाजी. तर ती मी कशी बनवते ती आज तुमच्यासोबत शेअर करते. सुरुवातीला मी एक मोठा कांदा कट करून घेतला आणि कोवळी मेथी घेतली, ती छान वॉश करून बारीक कट करून घेतली आणि छोटे मीडियम साईजचे 3 टोमॅटो मी घेतले आहे. तर ही प्रॉपर टोमॅटोचीच भाजी म्हणता येईल. त्यामध्ये काही प्रमाणात मी इथे मेथी टाकलेली आहे, कारण मेथीचं प्रमाण कमी होतं माझ्याकडे मेथी, म्हणून मी टोमॅटो त्यामध्ये जास्त घेतले. आणि अशी पण पद्धतीने पण करून बघा, टोमॅटो जास्त घालून भाजी ही छान होते. म्हणजे फक्त टोमॅटोची चटणी न करता त्यामध्ये मेथी जर टाकून केली तर ते हेल्दी वे पण होतो आणि चवीला पण छान लागते. तर इथे मी जस्ट एक कांदा गोल्डन ब्राऊन होईस्तोवर आपल्याला तेलामध्ये परतायचा आहे आणि लसूण जो आहे तो क्रश करून जस्ट बारीक कट करून घ्यायचा आणि तो थोडं कांदा होत आला की त्यामध्ये टाकायचा. आणि याच्यामध्ये आलं वगैरे काहीही घालायचं नाही, जस्ट आपल्याला लसूणच मी तिथे टाकलेला आहे. आणि आता लसूण आणि कांद्याला छान असं गोल्डन ब्राऊन कलर आला की आपल्याला आपले रेग्युलर मसाले टाकायचे आहेत, जसं हळद, धने पावडर, जिरे पावडर, थोडासा किंचितसा गरम मसाला टाकायचा. गरम मसाला जास्त नाही, हे ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाकू शकता, पण टाकायची गरजसुद्धा नाही. मी किंचितसा टाकलेला आहे, त्याने थोडी चव छान येते. आणि त्यानंतर मग मसाले छान परतून एकजीव करून घ्यायचे. आणि आत्ता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. परत टोमॅटो आपल्याला मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचा आहे. आणि यानंतर या स्टेजनंतर आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. तर मी इथे पिंक सॉल्टचं यूज करते. तर इथे मी आता मीठ टाकलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आता टोमॅटोला छान थोडंसं तेल सुटेस्तोवर आणि टोमॅटो थोडा सॉफ्ट होईस्तोवर आपल्याला होऊ द्यायचं आहे. तर त्यावर एक 5 मिनटं झाकण ठेवून द्यायचं. आणि आता टोमॅटोला छान तेल सुटलं आहे आणि या स्टेजनंतर मग आपल्याला इथे मेथी त्यामध्ये टाकायची आहे. आणि जे कोणत्याही पालेभाज्या जेव्हा आपण कुक करतो तर त्या कमी कुक करायच्या असतात, जेणेकरून त्यामधले जे विटॅमिन्स आहे ते तिथे नष्ट नको व्हायला, म्हणून शेवटी टाकायचे. आणि आता इथे मी जस्ट 2-3 मिनटं मेथी थोडीफार कुक, म्हणजे त्याला कच्चेपणा निघून जाण्यासाठी मी इथे कुक करणार आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला जेव्हा मेथी ऑलमोस्ट कुक होते त्यावेळेला किंचितसा गूळ त्यामध्ये घालायचा, जेणेकरून छान आंबट गोड अशी भाजीला टेस्ट येते आणि चवीला खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. आणि परत सर्व परतून एकजीव करून घ्यायचं. आणि इथे आता जस्ट मी 1 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे आणि त्यानंतर मी गॅस बंद करणार, म्हणजे गूळ पूर्णपणे इथे मेल्ट होईल. आणि सर्वात शेवटी कोथिंबीर त्यावर टाकायची आणि ही भाजी छान गरमागरम सर्व करायची. तर अशा पद्धतीने भाजी करून बघा, छान लागते. आणि इथे आता छान टोमॅटो आणि मेथीची भाजी आता रेडी झाली आहे. त्यानंतर सर्व करून आम्ही जेवायला घेतली. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.